हॅलो गाइज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. महाबळेश्वरचा तिसरा दिवस. आपण आज निघणार आहोत, पण निघता निघता पण आपल्याला मजा करत जायची आहे, कारण का आपल्याला जो मॅप्रो गार्डन वगैरेला जायचं आहे. सो आजच्या दिवसाची तर सुरुवात झाली आहे आणि बाहेर पण चांगलं आहे बघा. पाऊस वगैरे नाही आहे पण मजा तेवढीच करायची आहे. आणि क्लायमेट जरा आम्हाला तर युज टू व्हायला लागलंय. हा काय रे, अरे बापरे उठला. हा आत्ता आम्ही ब्लॉगचा एंड केला, मागच्या तर झोपला होता, आत्ता तो उठलाय. सो काय नाही, आता एकदम चेकआउट करू आणि काय काय खायचं काय नाही खायचं. 5 किलो दाल खिचडी केली कालची. काल फक्त थोडीशी संपले. हा केवढ्या मोठ्या टोपात 5 किलो दाल खिचडी. आता 2.5 किलो बाहेर खाऊ. हो दाल खिचडी, अरे 2.25 किलोची तर आहेच. आता उरले ती, आता बघूया आता जातोय खाली, बघूया कसं काय. आता शेवटच्या अंगोळा मी बाटटप मध्येच करणार. बाटटप आता केलंय चालू. भरल्याच्या नंतर सगळी बेडकं पाण्यात. हो सगळी व्हायला काय शाल. जास्त घासू नको. चला फायनली परत एकदा आम्ही डेअरिंग करून पूल मध्ये आलेलो आहोत. सो हे बघा सगळी जण आपले आता रेडी आहेत. रेडीबुल वगैरे आम्ही घेऊन आलो इथे. सो चला आता. हा आलेला नाही आहे, अभिच आलेलो. एवढा चांगला बोलतो, अभिच आलेलो. आम्ही कालचे ओले कपडे घालून आलो, कपडेच नाही सुकत आहे तिथं. चला पोहायला. बिचारा पहिला पोहायला आलेला आणि पाऊस आला तर परत बसला रे. बसला मोबाईल फेकला. मोबाईल फेकला. नाही तो नाही शूट झाला ना. हे चला घ्या हे भैया, हे भैयाला आणा भरपडत. हे भैयाला भरपडत घ्या. आता एक पाय माझ्या खांद्यावर आहे. अरे धावली बस खाली. इकडे इकडे ह्याला आम्ही वर चढवलेला. आता अशा हंडीसारखा उभा राहील रील साठी. आज तू स्वतःला अजय देवगण समजतोस काय? हा अबे इकडे पाठीमागे. नो कमेंट, सॉरी. हा आमचा पसारा बघा. हा अजून सगळा आवरायचा आहे हो. आणि 11चा चेक इन टाइम होतो विशाल. हा वाजले किती हे बघा. सॉरी चेकआउट होतं. 11चं चेकआउट होतं आणि 12 वाजले तरी आम्ही काय हल्लेलं नाही राहिलो. आणि आम्ही आलो तरी अजिंक्य अजून खालीच बसलो. हो रे काय करायचं. अर्धा तास लागणार. हो हा संसार घेऊन आलाय सगळा. हा काय ते बघा, ते शूज घातलेले मार्केटमध्ये असले खराब झाले होते. येऊन 5 मिनिटं पुसतच होता. कधी आंघोळ केला नसेल एवढी. हो सो आता रेडी तर झालोय आणि निघायच्या परतीचा प्रवास चालू झाला. फायनली रेडी झालोय, बॅग वगैरे घेतली आहे आणि आता निघायचा प्रवास चालू करू. कारण का आत्ता आमचं असं ब्रेकफास्ट असं झालेलं नाहीये. कारण का आता फक्त आम्ही जरा बिस्किट्स खाल्ले, कॉफी प्यायलो आणि आता निघतो. आता पहिलं आमचं प्लॅनिंग काय, आपल्याला कुठे जायचं रे पहिलं विशाल? मॅप्रो गार्डनला जायचंय. सो मॅप्रो गार्डनसाठी रेडी होतो. मग खायचं प्यायचं बघू कसं काय ते नंतर तुम्हाला दाखवेनच. पूल कसं खेळतात दाखव. शाबास. हा मस्त तेव्हा. हाय शाबास. चला मुक्काम पोस्ट रिवर्धन. चला हा आता पुलाची इज्जतच काढलीच भैया. या काट्या काय टिपऱ्या खेळायला आहेत काय? हा नाही भैया नाही. गेली. पावसाची सुरुवात आणि विलाला बाय बोलायची वेळ आलेली आहे. सगळे गाडीत सेट झालेले आहेत. चला निघूया का? चलो मॅप्रो गार्डन. बिचाऱ्या आमच्या भावांचं स्ट्रगल, पावसासाठी तयारी करणं. भैया तर बिचारा गारटलाय. हा भैया
जाम जाम इथं घेतलं सोबत. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही निघालोय. पाऊस आहे हलका हलका, पण छान आहे क्लायमेट. पण आता थंडी कमी वाटायला लागले. काय युज टू झालंय वातावरण काही माहित नाही, बट छान वाटतंय. आता बघूया, दाखवेन तुम्हाला जर्नी पुढची. आणि आम्ही आता उतरलो इथे. ऍक्च्युली उतरलो वॅक्स म्युझियम तिथे, पण आपल्याला आता भरपूर मागे चालत जायला लागेल, कारण का पार्किंगचे लफडे आहेत तिथे. वन वेज आहे ना. काय आलं बापरे, त्याला पूर्ण घ्यायला सांगितलं तिने. हा आजा काय आलं रे? काय नाही छान दिसतोय ताजा. हे पण आजा कालच्या कॉम्बिनेशन पेक्षा मला हा आवडला कॉम्बिनेशन. ए ते करू नका रे, कोरियन लोकांचं फालतू चालले ते पोचूक तोंडाचे मुंगूस. ती जरी आपल्या इथं आता आली ना कोणती किंवा महिला काय म्हणतात रे ना, बीटीएस आर्मी आली ना आपल्या चॅनल वरती, मी काय इथं त्या आयला चालेल लहान पोरांची आर्मी काय रे. आणि आता परत एकदा मी पार्किंग बदलली आहे आणि गाडी परत एकदा इकडे मागे येऊन लावली आहे, कारण का पार्किंगचे इकडे भरपूर वांदे आहेत. पण चाललोय मॅप्रोला. हे सगळे बाईकवाले तिथेच थांबले. अशा वेळेला बाईक बरी पडते, पण जाता येतं ती बरी नाही पडत. पण आता चाललोय तो काही नाही. आता सीन काय आपला. चलो भाई, हे बघ स्ट्रॉबेरी हवे. चला, हे बघा मॅप्रो गार्डन फायनली आम्ही आता एंटर झालोय. हे आता विशाल ऑलरेडी मला वाटतं पोहोचलेत. ट्रॅम्पोलिन काय लहान मुलांचं आहे, 35-40 वर्षांच्या आपल्यासारख्यांच्या नाही. चला, आमची महाबळेश्वरला ट्रिप आलेली शाळेची, तेव्हा आम्हाला तिथे नेलेली आणि ते जेली खायला दिलेली आम्हाला. हो, तू जाम खाल्ली असती. मी जाम खाली, फुकट होती. मोठी स्ट्रॉबेरी काय रे आजा, फ्रीज मध्ये राहणार नाही, नको ती सही. आपल्याला विकतच घ्यायचं आहे. आपल्याला गार्डन मध्ये झाडं बिडं बघायची नाहीत. चला, हे बघा, हे ना इकडे सगळं स्ट्रॉबेरी प्रोडक्ट्स असतील, जेवढे काय जेली असतील, त्याचे सब प्रोडक्ट्स असतील. तर बघूया आपण काय काय. आता हे विशाल कुठे गेलेत काय माहिती कुठे. ते बघा सगळे. हे कसलं आहे? हे मोहितो आहे. अरे हा तू हे बनवलेलंस ना. सुपर. काय बाय 2 get 1 फ्री स्ट्रॅटेजी. कोकोनट मग 2 वेगवेगळे घेतल्यावर तिसरा एक वेगळा मग घेऊ शकतो. हे कोकोनट आहे. हे बघ, हे आहे आपल्याकडे. हे आहे घरी. हे पीच पण चांगलं आहे. पीच. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत इथे. काय घ्यायचं? चॉकलेट. काय तुम्ही कुठे आहात? संसार काय घेतलंस? बायकोला जेली चॉकलेट्स पाहिजे आणि तिला चिंच हवे. अरे चिंच दिसतच नाही रे. हे कुठे आहे? ते बाकी कुठे आहेत? गँग कुठे आहे? हे बघ, हे चॉकलेट. हे चॉकलेट्स आहेत ना. हे थोडंसं डिफरंट. हे टेस्ट साठी घेतलंय. ऍक्च्युली काय प्रोडक्ट काय बघू ना. खरंच आहे मग ओरिजिनल पेरूची टेस्ट येते. हे मसाल्यामुळे जास्त छान लागतं. कडक. त्याचं फ्रीच खाणार आहोत आम्ही आणि जाणार आहोत. काय सही? मी घेणार आहे चॉकलेट. तिथं फ्रीचं खाणार आणि निघणार आहे. मसाला लावला. परत एक सही घेऊन आला मी. अरे आम्ही खाल्ला, आम्हाला एक्सपर्टीज आहे. दुसरा आहे, हा दुसरा आहे. सही याला सांग. पहिला खाऊन कसला माच करता. दुसरा घेऊन आलोय. टेस्ट खरंच भारी आहे. हे आपलं फ्रीच खायचं असतं. नाही घेणार आहे. माझी ट्रॉली भरली. काय बोलतो? एवढं काय घेतलंस? भरपूर. हेल्मेट पण इथं मिळतो. अरे तुम्ही काय करता इथं? पाव किलो चॉकलेट घाल ना. पाव.
परत एक आम्ही प्रोडक्ट घेतलाय कुठला तरी फ्रीकमाल पण ना तुम्हाला सांगू यांनी एवढा मला गिल्ड दिला की मला घ्यायला लागला तिथे. हो फ्रीचा खाऊन बोललो एवढा गिल्ड होतो. एक घेतला मग शेवटी पण चांगलं आहे मस्त आहे. नाही करून आमची भरपूर शॉपिंग झालेली आहे बघा. हा आणि आपल्याला ऑफर काय विषय किलो मिळणार आहे. जर चाललेली धडपड त्यासाठी झालेली धडपड आहे बघा. त्या एका पिलोसाठी शॉपिंग झाली 2000ची. हा 500 रुपयाची बॉल घेण्यापेक्षा त्याने आधीच करून झाला. त्या अक्षयने घेतले. तुला कळत नाही का रे बिल एकत्र करायचं. मी तो आजाला विचारलं होतं काय तू बिल करून नाही घेतला अजून तुला जायचं बोलतो बिल नाही करून घेतला असा आजाचा शब्द होता. भरपूर झाला सामान. ह्या पिलोसाठी अट्टाच चालू होता सगळा. धन्यवाद. शॉपिंग झाली आहे. अक्षय आणि आपला ऋषी गेलाय कारण की त्यांना घाई होती जरा. मुंबई पण पोचायचं होतं ना बाकी सगळ्यांपेक्षा. तर यांना पण जायचं होतं मुंबई बट ते लवकर निघाले. शॉपिंग झाली आहे आता सगळं इथून निघतोय आणि चला रे का थांबलाय रे. पण आता पुढे जाऊन आपण एका ठिकाणीवर थांबणार आहोत. म्हणजे तिथे आपण फोटोज काढले होते ना तिथे आपल्याला थांबायचं आहे. समोर दाखव. समोर आहे लिपस्टिक्स. विकत घेते आम्हाला विकत. हो हे बघा ह्या लिपस्टिक्स आहेत ना त्या जर यांनी बघितल्या पोरींनी तर काय पोरी निघत नाही लवकर. इकडे संध्याकाळ होते. हो इथेच जवळ ना एक मेट्रो गार्डनच्या बाजूलाच एक निलेश हॉटेल आहे. तिथे आम्ही सगळेजण थांबलोय आणि जरा खाऊन घेतोय. मिसळपाव मागवलाय. मला वाटत जरा वासावर जरा डाऊट येतोय पण ठीक आहे. आणि इथेच जरा आमचं सगळं काय काय घेतलं त्याचं कॅल्क्युलेशन चालू आहे. आणि किती काय कॅल्क्युलेशन मग कोण काय काय देणार ते बघू घेऊ. पहिले तुम्ही खायला या. फायनली नाश्ता करून झालाय आणि ठीक होता. म्हणजे आम्हाला हॉटेल काय जरा कालपासून चांगले असे मिळालेले नाही आहेत पण ठीक आहे. काम चलावं तर झालंय. पोट्ट भरलंय. आता जातोय जरा खाली. आता ऍक्च्युली ना आपण तिथे फोटोज काढले होते तिथे थांबायचा सीन आहे बट शॉपिंग वगैरे मजबूत केली आहे सगळ्यांनीच. आता गाडीजवळ जातो आणि मग आपण तिकडे निघूया. आता ना पण एकदम क्लायमेट आम्हाला कडक भेटलाय कारण का फॉग पाऊस सारखं येतोय आणि आता घाट नेमका आम्ही उतरायला लागलोय आणि सगळं काही एकदम सुंदर दिसतंय बघा ना आजूबाजूला. सगळीकडे फॉग आहे. हे बघा ना महाबळेश्वरला थांबलोय आणि हे खरंच महाबळेश्वर मध्येच आहे रे एवढं धुकं. जिथे आपला विला होता तेवढं धुकं होतं पण एवढं धुकं नव्हतं. पण हे बघा एकदम तडाकवाला धुकं आहे ते. थोडं पुढे आलो आता जस्ट महाबळेश्वर सोडला आणि परत एकदा रोडला धुका लागले एकदम आणि धुकं पण आहे आणि झाडं पण आहेत आजूबाजूला त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतंय. भाई काय दिसतंय बे 160 सगळं. थांबा उतरतोय. आम्ही आता इथे थांबलोय. हे बघा वॉटरफॉल बघा समोर ही व्हॅली आणि इथे हा वॉटरफॉल. क्या बोलते पब्लिक. हे सगळं एकदम गोड दिसतंय. आणि हे बघा मला माहित नाही तुमच्या डोळ्याने म्हणजे कॅमेऱ्यात किती चांगलं दिसतंय बट खऱ्या डोळ्याने बघतोय ना पूर्ण व्हॅलीतून वरपासूनच धबधबा येतोय. आणि आम्ही एक छोटासा होल्ड घेतलाय आपल्या इथे जिथे आपण जाताना आपला फोटोशूट केला होता. हे बघा हे सह्याद्री. हे बघा आम्ही ताईंना दिले मक्के सांगितले मक्के होतात आपले आणि पाऊस आणि आपली गँग. पाऊस बाहेर आणि आम्ही मके वगैरे खातो इथे मस्त. नॉर्मल. चला मका आला
चीयर्स बडी. याला इथं आगमन लागेल आता. परत एकदा रेनकोट बिनकोट घालून सज्ज झालेले आहेत खेळाडू. पुढचा सामना पोलादपूर. प्रेशर आलाय मला. आईच्या गावात मस्त भैया. भैया छान छान भैया. बांगडीवाले तर आता पोचलोय महाडला आणि आम्हाला महाडला काहीतरी खायचं प्लॅन झालं की जेवू काहीतरी. कारण का दुपारी काय एवढं जेवण झालं नव्हतं. काहीतरी स्नॅक्स टाईपच खाल्लं होतं. मिसळसारखं मिसळच खाली होती म्हणजे. सो इथे काहीतरी जेवायचं प्लॅन चालू आहे. तर इथे हॉटेल आहे जे तिथे थांबलो आहे. पण आपले विशाल आणि भैया अजून आलेत नाहीत. त्यांची वाट बघते. ते आले की मग हे करू. पण आता बघा ना जस्ट सनसेट झाला आहे. म्हणजे आता सन डाऊन झाला तिथून. ते तुम्हाला मगाशी आपल्या सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल. पण जी महाडची मोठी नदी आहे जी पावसामध्ये महाडला खूप त्रास देते ती ही मोठी नदी. पण तिच्याच जीवावरती सगळं चालू आहे. त्याच्यामुळे आत्ता या बघा इथे जस्ट सनसेट झाला आणि खूप सुंदर वातावरणात आम्ही आत्ता इथे महाडला पोचलो आहे. त्याच्यामुळे आता जेवू आणि मग इथून आपला घरचा प्रवास पुन्हा चालू करू. आता बाईकवरती आमचा भैया थांबलाय आणि विशाल सोबत आता अजिंक्य चाललाय. हेल्मेट घेऊन जा. हो काय काय सही काय बोलली. काय आता बोलणार. हेल्मेटची अडचण झाली. हेल्मेटची अडचण. हा काय शिवी दिलीस भाई. दे 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 शिवी दे. माय लवली फ्रेंड. ऑल द बेस्ट अजा. थँक्स बाय. या या. कभी अलविदा. अरे बापरे अजा. हा चला सावकाश या. आज आम्ही जेवढे स्टॉप लागतील तेवढे सगळे घेत जाणार आहोत. आता आम्ही एका स्टॉपसाठी इकडे स्टॉपवर थांबलो. ते भैयाचे बिस्किट्स. भैयाच्या आपल्या छोट्या मुलाला बिस्किट घ्यायचे आहेत. त्याकडे थांबलोय. चला फायनली भैयाची मोठी शॉपिंग. भैया चला हा भेटू. मजा आली. काय आता रात्री काय ये नाही. हे माझा नंबर हिट करा. चला भैया चाललाय आणि आपण पोचलोय दिव्या घरात. दिव्या घरात काय आलो ते सांगतो. पण तिथे गेल्यावर आता भेटू. याला पहिले भैयाला बाय बोलू. चल चल हाय गाईज बाय 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 बाय. आणि फायनली आम्ही दिव्याघरला पोहोचलोय. कारण का आज आम्हाला आज इथून प्रवास पुढे करायचा नाही. आज इथं दिव्याघरला थांबतोय सगळेजण. उद्या काय ते आता घरी जायचं बघू. आमची जिरली येताना आमची जिरली. सगळीकडे थांबत आलो आम्ही. पण मजा एवढी आली जेवढी आम्ही विचार सुद्धा करून गेलो नव्हतो. क्लायमेट खूप छान होतं. सगळं पार्टी खूप छान झाली. काय म्हणायचं मस्त. अजून काही कोणाला म्हणायचं नाही. तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज. बाय. आणि फायनली झोपायची तयारी झाली आहे. काय चालेल तुला योग्य. आवडेल मला. And I wanna be paid, yeah. Every decision I made, yeah. I ain't never been afraid, nah. I'm always trying new things, yeah. That's how you grow and succeed, yeah. Man, you just gotta believe, yeah. So listen up while I proceed, yeah. Want a couple $100 grand, like, yeah. Got a couple hundred plans, like, yeah.